नमस्कार मंडळी, मी शैला तुम्हा सर्वांचं आपल्या शेतातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर हे बघा मस्त असं वातावरण आहे शेतातलं, आभाळाचं वातावरण आहे, ऊन काय नाही। आणि इकडं डुबी धरली ती सोयाबीनमध्ये। सकाळी लवकर चालू केलेलं काम त्याच्यामुळे दुपारपर्यंत होऊन जाईल। तर त्यांनी आज पहिल्यांदाच असं अवताचं काम केलंय। याच्या अगोदर कधीच असं काम त्यांनी केलेलं नाही। अवताचं केले ती छोटी मोठी शेतातली कामं, आवड आहे शेतीची, पण असं कधी काम केलेलं नाही त्यांनी। त्याच्यामुळे त्यांचे पाय लागले दुखायला आणि सारखं फिरावं लागते मागं पटापटा। कारण आमच्या सोयाबीनवर बघा हे असं रोग पडले, पानं किडले। ती 2 फवारण्या झाले त्या तरी पण असं किडले काय माहिती, आळ्या दिसायला लागल्या त्याच्यावर। ते अजूनही डुबून झालं का मग 1-2-3 दिवसांनी अजून एक फवारणी करायची। काय झालं कंट्रोलमध्ये आलं तर आलं, कीड अशी 2 तरी झाल्या त्या फवारण्या। तुम्ही कोणतं औषध फवारता किडीसाठी ते नक्की सांगा कमेंट करून, बघूया त्या औषधाने फरक पडला तर नक्की ते औषध पण फवारू आम्ही तर 2 फवारण्या केल्यात, पण काय आम्हाला एवढा काय फरक नाही जाणवत। त्या पानं किडायच लागलेत। तरी नक्की सांगा औषध कुठलं फवारता तुम्ही ते। आणि हे बघा आभाळ गच्च आलंय, बसली आहे मी आता इथं। बराच वेळ झाला, सकाळी लवकर आलो आहे मी शेतात। लवकर आलं तर लवकर कामं उरकतात आणि पावसा पाण्याचे दिवस आहेत त्याच्यासाठी लवकर यायला लागतं शेतामध्ये। आणि पाणी वगैरे आताच पिऊन सगळे गेले ते। झालं आता थोडंसं राहिलं, एवढं झालं का मग झालं, मग इथलं मग वरती जायचं। पाणी साठलेल्या ठिकाणी हाताने लावलेलं ते पण मस्त उगवलंय आणि एकदम तेजदार दिसतंय हे पेरणी केल्या त्यापेक्षा। तर चला मी तुम्हाला दाखवते, ते एकदम छान उगवलंय असं एकसारखं। आणि काही काही लावलंय ते पण दाखवते, हातानेच लावलंय ते। तर लय पाणी साठलेलं होतं, ते पाणी आटल्यावर लावलंय तेवढ्यासाठी। ट्रॅक्टर वगैरे कुठला येणारच नाही त्यामुळं हातानेच लावलंय। वाकून काढा की जरा वसन का, कंबरडा जाम झालं का? दारकू किती छान आले बघ, शेंगा वय शेंगा नाही की ही दारकू लावली, लय बी होत र। म्हणलं आता एवढं काय करावं म्हणून टाकलं। हा ती राजमा वेगळा असेल वाटते का, असलाच आहे। इकडे ह्या बाजूला वेलायचे आणि इकडे ह्या बाजूला ढाळ येते ती। याला बाबा पाऊस आता बारीक तर नाही, ती मरायचं राहिलं, मरायचंच नाही। पाऊस याला असं चिटकते, बारीक तर नाही ते बघा, असं तण आहे बारीक 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 सगळ्या वावरात असतं नाही। आता बारीक पाऊस तर बारीक यायला चालू झालाय। 1-2 दिवस ऊन पडलं चांगलं तरी तण वाळायला नाही, हाय असं ही तण चिटकत आहे। तर हे बघा असं आजचं वातावरण आहे, मस्त शेतात शांत सगळीकडे। आणि इकडं पाणी चालू केलेलं आहे कोणीतरी, हे बघा त्यांच्या पिकांना गरज असेल त्यामुळे पाणी चालू केलं इकडं। आणि आपल्यात आहे अजून ओल बऱ्यापैकी, सोयाबीनला काय अजून पाऊस नाही आला तरी चालतोय 8 दिवस। रानात ओल आहे आणि काल चांगला पाऊस झालाय त्याच्यामुळं काय येऊ नको बाबा अजून 2-4 दिवस तरी, म्हणजे आमचं तण मरल सगळं, नाहीतर मग सगळं तण असं शिटकल परत डबल काढायला लागलं आम्हाला। हे बघा ही लावलेलं सोयाबीन आहे बघा, ही असाच पट्टा पुढं बारीक दिसते, ती हाताने लावलेला आहे आणि छान आलं, तेजदार आहे। पाने किडलेली नाही, ते त्या मोठ्या सोयाबीनची पानं किडली ती पेरलेली, पण इकडं तर नाही।
दारकू लावले आहे बघा, किती छान आले दारकू. सगळीकडे उगवलं एकदम क्लिअर कट. इकडं भुईमुग लावला आहे ओल्या शेंगा खाण्यापुरता. पण पाखरं काय करायला लागले, ती शेंगदाण्याच्या वर पाकोळे आलेल्या खायला लागले. तर ही आहे दारकू, एकच नंबर आली. आणि हे सोयाबीन हाताने लावलेलं. इकडं काही लावलंच नाही. इकडं असंच आहे, लय ओढलं होतं ह्या बाजूला. बऱ्यापैकी रान असंच पडू नये. आणि बघा ही एक दारकू आहे इकडं लावली. लय भारी आली, एक सारखी दारकू आली अशी. आणि भुईमुग पण छान आला आहे. सरीवरचा एवढा छान काय आला नाही. खाली रेगोडून लावला होता. मला आता किती सऱ्या करून करून हात दुखायला लागलं उकरून. इथे लावले, ही छान आलाय खालचा. बी शिल्लक राहिलेलं माग, बी नेलं मागं म्हटलं असं येतं का नाही. पण हीच छान आलं. एवढं लावायला पाहिजे होतं, एवढा पट्टा गेला असता एक सरी. पाऊस चालू झाला आहे बघा आता. एवढे दिवस उघडला आहे आणि आज चालू झाला आहे. आणि आज येताना छत्री पण आणली नाही, लक्षातच नाही गडबडीने. तसं चालू आहे. भिजायची बारी झाला आता. डुबायचं शेवट आहे, पण थोड्यासाठी घोटाळा करायला पाऊस. यायला नाही पाहिजे होता आज उद्या पाऊस, पण आता चालूच केले आजच. आहे तसं आता तण चिटकल बघा, हे डुबलेलं. पाऊस लागालाय. छत्री आणली नाही, काही नाही. बाबळीच्या झाडाला उभं राहिली मित्राशी. आणि इतर काय सगळे भिजायच लागले. पाऊस काय काम करू दे ना आज तुम्हाला. चिलट मच्छर सगळं चावते, ते घाणेरीच्या आड लपल्याला. तर शेतामध्ये भरपूर असं तांदूळसा उगवला आहे इकडं भावाच्या इकडं. तर ती भाजी घ्यायची आहे. तर माझं चालू आहे भाजी घेणं. रानभाजी न टाकता न आणि लावता एवढी भाजी उगवली, एकदम दाट दाट आणि एकदम कोवळी लुसलुशीत भाजी उगवली. असं वाटते की भाजी घेईल, बी टाकले का काय, एवढी दाट उगवली. तर चला आता मी भाजी घेते, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. एवढी भाजी आली आहे की बास, एकदम छान आणि ताजी कोवळी लुसलुशीत. आणि पावसाळा चालू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा रानभाज्या भरपूर शेतामध्ये भेटतात. तर कोणकोणाच्या रानभाज्या खातात ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि या रानभाज्याला औषध फवारणी काही केमिकलचं नसतं. तर या रानभाज्या नक्की खा, तुम्हाला भेटल्या तर तुम्ही पण. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यावर भाजी किती भारी. हां 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 हां, एवढी रानभाजी आली आहे. हे बघा तांदूळसा एवढा दाटायला. हे बघा किती दाट भाजी आली आहे. आलोय बघा आता इकडच्या शेतात. पण इकडं आल्यावर पण पावसानं चालू केले. पाऊस काय दमच खायना झाला आहे बघा. पाऊस किती आलाय, पण हाय माझ्याकडे छत्री घेऊन आले. तिथे काय लागायचं नाही पाऊस. तर आंब्याचं झाड आहे इथं, त्याच्यामुळे काय पाऊस लागणार नाही. दाट दाट झाड आहे आंब्याचं.